थोर पुरुषांची 150वी जयंती असेल, 100वी असेल किंवा 125वी असेल तर ती खूप जास्त महत्वाची असते मित्रांनो. सरदार वल्लभभाई पटेल यांची 2025 मध्ये आपण 150वी जयंती साजरी करत आहोत. 31 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो. तर सरदार वल्लभभाई पटेल आहेत तर 31 ऑक्टोबर 1875चा जन्म आहे त्यांचा. म्हणजेच याच वर्षी आपण 150वी जयंती साजरी करत आहोत. जन्म नादियाडला आहे, गुजरातमध्ये आहे. 31 ऑक्टोबर कोणता दिवस साजरा केला जातो? दिनविशेष महत्वाचा आहे, राष्ट्रीय एकता दिवस. त्यांना अजून काय उपाधी दिलेले आहेत तर लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यांना लोह पुरुष, एकीकरणाचे जनक सुद्धा म्हणलं जातं. कारण इतिहासामध्ये आपण वाचलं असेल 562 संस्थानांच्या विलीकरणामध्ये त्यांचं खूप जास्त मोठं योगदान होतं. त्यानंतर त्यांना अखिल भारतीय सेवेचे जनक सुद्धा म्हणलं जातं. ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये IAS, IPS आणि IFS या सर्व्हिस येतात. हे आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री, त्याचबरोबर आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान सुद्धा होते. सरदार ही पदवी कुठे दिली गेली? कुठे दिली गेली लक्षात ठेवायचे. तर बारदोली सत्याग्रह होत असताना त्या ठिकाणचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांना पदवी दिली होती. 1928 साली सत्याग्रह झाला होता, लक्षात ठेवायचं, गुजरातमध्ये. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल जी राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे ते हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि IPS च्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर जगातला सर्वात मोठा पुतळा आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी, तो सुद्धा कोणत्या ठिकाणी आहे तर केवाडी या ठिकाणी आहे, साधू बेटावर, नर्मदा नदीच्या काठावर. 182 मीटर उंची आहे. खूप जास्त मोठा असल्या कारणानं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि कुठल्या ठिकाणी आहे तर गुजरात या ठिकाणी आहे. मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला असा आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तो कोणत्या शिल्पकारांनी पूर्ण डिझाईन केलेला आहे? मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. ते सुद्धा महाराष्ट्राचे आहेत, लक्षात ठेवायचं. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.